नमस्कार. इयत्ता 6वीचा इतिहास चालू आहे आपला. इयत्ता 6वीच्या इतिहासमधला आपण 6वा धडा घेत आहोत, जनपदे आणि महाजनपदे. आणि महाजनपदे. जनपदे आणि महाजनपदे अशा प्रकारचं धड्याचं नाव आहे. तर हे लक्षात घ्या तुम्ही, कधी काय कोणत्याही गोष्टीचा अभ्यास करताना, कोणत्याही धड्याचा अभ्यास करताना, इतिहासात कोणत्याही गोष्टीचा किंवा कोणत्याही धड्याचा प्रकरणाचा अभ्यास करताना आधी धड्याचं नाव महत्त्वाचं असतं आणि त्या धड्याच्या नावात एक अर्थ लपलेला असतो आणि तो अर्थ आपल्याला कळला की पूर्ण धडा कळायला एकदम सोपं जातं. म्हणजे काय तर आपल्याला आता थोडासा धड्या व्यतिरिक्त आत्तापर्यंत आलेली सगळी माहिती एकत्र करायची आणि मग आपल्याला पुढे जायचं. आता आपण पहिल्यांदा पाहिलं काय, भारतीय उपखंड पाहिला. भारतीय उपखंड पाहिला कुठं आहे पहिला धडा. नंतर आपण हडप्पा संस्कृती पाहिली. हडप्पा संस्कृती पाहिली. त्यानंतर वैदिक संस्कृती पाहिली. वैदिक संस्कृतीनंतर आपण काय पाहिलं, धार्मिक प्रवाह पाहिला. आहे ना. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल पहा विद्यार्थी मित्रांनो, काय होतं एखादा इतिहासाच्या तासाला बसलं की आपल्याला असं वाटतं की नुसतं राजे महाराजांची माहिती सांगत बसावं, आहे ना. तर आता तुम्हाला राजे महाराजांची माहिती आवडती, युद्धाची माहिती आवडती, अनेक राजे होऊन गेले, आहे ना, खूप महान महान राजे होऊन गेले, त्यांची आपल्याला माहिती आवडती, अभ्यासायला आवडतं. आपण त्यांचा स्वाभिमान अभिमान आपला जागृत होतो लगेच की आम्ही ह्या प्रांतातले आमचे हे राजे, असं वेगवेगळा प्रत्येकाच्या मनात तसं स्ट्रॉंग फिलिंग असतं. आपल्या महान व्यक्तीबद्दल असलेला एक अभिमान असतो प्रत्येकाच्या. त्या राजापर्यंत आपण आलो की मग त्यांच्या अगोदरचा राजा कोण, 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 असं अगोदर करत इथपर्यंत येतोय आपण. म्हणजे आता सुरुवात करायची ना आपण, केली काय केली, भारतीय उपखंड पाहिला. तिथं काय होतं पहिले, इसवी सन 3000 वर्षापूर्वी, इसवी सन पूर्व 3000, त्यावेळेस तिथं काय झालं की हडप्पा संस्कृती होती. त्यानंतर वैदिक संस्कृती होती. वैदिक संस्कृतीत काय काय होतं पाहिलं आपण, है ना. माणसं कसे होते, जनजीवन कसं होतं, त्यांची शेतीची पद्धत कशी होती, आहार कोणता होता, उपजीविकेसाठी कोणते व्यवसाय करत होते, या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. पण आपण राजे कोण होते हे कुठं पाहिले, आहे ना, नाही पाहिलं ना आतापर्यंत. आता ह्या कालखंडात असलेल्या राजा महाराजांची माहिती आपल्याला घेणं आवश्यक आहे. म्हणजे आपण काय पाहिलं, पहिल्यांदा सामाजिक जीवन पाहिलं. म्हणजे एकमेकांना शिक्षण कसं द्यायचं किंवा एकमेकांना कसं ज्ञान द्यायचं हे पाहिलं आपण. म्हणजे शैक्षणिक धोरण पाहिलं त्यावेळेचं. म्हणजे एकमेकांना शिष्यांना गुरु कसं ज्ञान देत होता हे पाहिलं आपण. म्हणजे एक प्रकारचे सामाजिक जीवन पाहिलं, आहार कोणता, शेती कोणते, व्यवसाय कोणता, व्यापार कोणता, उद्योग कोणता, हे पाहिलं सामाजिक जीवनात आपण. शैक्षणिक जीवनात पाहिलं आपण, गुरु विद्या शिष्यांना कशी देत होती हे झालं. आता राजकीय गोष्टी, शासकीय, आपण सांस्कृतिक गोष्टी सुद्धा पाहिल्यात पहा. सांस्कृतिक म्हणजे कोणत्या, मनोरंजनाची साधनं पाहिली, आहे ना, दळणवळणाची साधनं पाहिली, मनोरंजनाची साधनं पाहिली, हे सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. म्हणजे काय काय पाहिलं आपण. पहिली गोष्ट पाहिली आपण सांस्कृतिक. आपण ह्याच्यापासून सुरू करूया की धार्मिक. धार्मिक गोष्टी पाहिल्या, आहे ना, सामाजिक गोष्टी पाहिल्या, आहे, सामाजिक गोष्टी पाहिल्या. परत शैक्षणिक म्हणजे आपण काय म्हणतो, गुरु शिष्याचे संबंध पाहिले, गुरु शिष्य, ज्ञान कसं दिलं जायचं हे पाहिलं. म्हणजे आपण एक प्रकारचे शैक्षणिक धोरणच पाहिलं, आहे ना, शैक्षणिक धोरणच पाहिलं. सामाजिक गोष्टी पाहिल्या आपण, त्यांची राहणीमान, आहार, शेती, उद्योग, व्यवसाय, व्यापार, हे सगळं पाहिलं. पण आपल्याला काय पाहिलं राहिलंय आपलं पाहायचं, राजकीय गोष्टी पाहायच्या राहिल्या. आता हळूहळू
ह्या वैदिक संस्कृतीपासून खाली येत आपण. वैदिक संस्कृतीत पाहिलं आपण काय पाहिलं पहिल्यांदी, एक गाव असायचं. ह्या गावाला काय म्हटलं जायचं, ग्रामनी म्हटलं जायचं. अनेक गाव मिळून विश म्हटलं जायचं आहे ना, आणि अनेक विश म्हणून जनपद म्हटलं जायचं. काय आलं आता, जनपद म्हणजे काय. आता आपल्याला हे राज्यापर्यंत जायचं. आपल्या गावात किंवा आपल्या राज्यात किंवा आपल्या देशात असलेल्या राज्यांपर्यंत पोहोचायचं असेल तर सुरुवात इथून झालेली ही पाहायचं आपल्याला. म्हणजे भारतीय उपखंडात वैदिक संस्कृतीतून आपल्याला हळूहळू राजे महाराजांची माहिती घ्यायची की त्यावेळेस राजे कोण होते, मग त्याच्यानंतरचे कोणते राजे, त्याच्यानंतरचे कोणते राजे, त्याच्यानंतरचे कोणते राजे, आणि त्याच्यानंतरचे आत्ताचे राजे. अशी आपल्याला अशी उतरण बनवायची एक. वरचे खालचे 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 करत 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 आपल्याला आत्तापर्यंतच्या इतिहासापर्यंत यायचे. म्हणजे आपल्याला एक प्रकारचा आता स्टेप करताना आपल्याला 6वीच्या इतिहासात भारतीय उपखंडात इसवी सन पूर्व 3000 पासून ते आत्तापर्यंतचा इतिहास आपल्याला ओझरता घ्यायचा आहे. कसा घ्यायचा, ओझरता. कारण तुमच्या कल्पनेत ते बसला पाहिजे, एक फिट बसला पाहिजे आपल्या स्टोरीसारखा एखादा. म्हणजे त्या स्टोरीसारखा मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा आता जनपद ही तर राजकीय पद पाहतोय ना आपण, काय पाहतोय, राजकीय गोष्टी. त्यावेळेस राष्ट्रीय गोष्टी कोणत्या होत्या, ग्राम, छोटं गाव होतं. आता गावाची कल्पना कशी आली हे तुम्हाला वैदिक संस्कृतीत सांगितलं मी. काय सांगितलं होतं की सगळे लोक एकत्र राहायला लागले, टोळी राहत होते, आता एकत्र राहायला लागले. एकत्र राहताना वाद यायला लागला. वाद आला म्हणजे काय आलं, कुठेतरी नियमाची आवश्यकता वाटायला लागली. मग नियम बनवायला सुरुवात झाली, पण नियम पाळते की नाही हे बघायचं कोणी, म्हणून एक व्यवस्था ठरवण्यात आली. ती व्यवस्था म्हणजे कोणती व्यवस्था, राजकीय व्यवस्था. आणि राजकीय व्यवस्थेतच हा पहिला गाय ग्रामनी. ग्रामनी म्हणजे गाव, ग्रामनी म्हणजे गाव. आणि अनेक गावं मिळून काय व्हायचं, विश तयार व्हायचं. विश म्हणायचं त्याला. आणि हे अनेक गावं आणि अनेक गावं मिळून एक विश, आणि अनेक विश मिळून एक जनपद. म्हणजे जनपद म्हणजे काय, एक छोटंसं राज्य. काय, छोटंसं राज्य. त्या राज्याला काय म्हणतो आपण, शब्द वापरतो जनपद. आलं लक्षात. म्हणजे जनपद कशाला म्हणायचं, एक छोटं राज्य. अशी खूप राज्य होती आपल्या महाराष्ट्रात बी होतं. आश्मक नावाचं राज्य होतं. आपण कुठं राहतो आता, आश्मक नावाच्या राज्यात. म्हणजे त्यावेळेसचं नाव काय होतं आपल्या महाराष्ट्राचं, आश्मक. आलं लक्षात आता. अशी राज्य होती. म्हणजे राज्य म्हणजे काय, जनपद. जनपद म्हणजे काय, छोटी राज्य. म्हणजे छोट्या छोट्या राज्यांना वेगवेगळी नावं होती. त्यावेळेस बौद्ध म्हणजे बौद्ध कुठं, शाक्य नावाच्या जनपदमध्ये राहत होते. आपण आश्मक नावाच्या म्हणजे जर आपण त्यावेळेस असतो तर आपण कोणत्या राज्यात होतो, आश्मक नावाच्या. आणि महाराष्ट्रात राहतो ना आपण आता, तिथं त्यावेळेस आश्मक नावाचं जनपद होतं. म्हणजे आता लक्षात आलं तुमच्या की जनपद, हां, जनपद म्हणजे काय, छोटं राज्य. आणि छोटं राज्य म्हणजे काय, आपलं आत्ताचं छोटं राज्य. त्या राज्याला काय म्हणायचं, जनपद. आलं लक्षात. हे जनपद, जनपदे आले आता लक्षात तुमच्या. आता हे जनपदे कुठं कुठं होते, जवळजवळ वायव्येकडून आपण अफगाणिस्तान, बघा अफगाणिस्तान पासून ओरिसापर्यंत आपली जनपदे होती, छोटी छोटी, ओरिसापर्यंत. आणि खाली महाराष्ट्रापर्यंत. महाराष्ट्रापर्यंत जनपदे होती, छोटी छोटी. आता ह्या जनपदामध्ये काय होतं, भाषा कोणती कोणती वापरली जात होती याचं आपल्याला थोडंसं ज्ञान घेतलं पाहिजे. आता आपण चाललो आता खाली आहे ना, केवढं मोठं छोटे छोटे राज्य आहेत हे तर लक्षात आलं. म्हणजे अफगाणिस्तानपासून ओरिसापर्यंत आणि वरती काश्मीरपासून जवळजवळ महाराष्ट्रापर्यंत छोटी छोटी राज्य होती. हे तर लक्षात आलं. त्या राज्याला काय म्हणायचं, जनपदे म्हणायचं. लक्षात आलं. ह्या जनपदामध्ये आपण पाहतो की कोणती कोणती भाषा वापरली जायची ही पाहिजे. आता भाषा आपण पाहिली, कोणती भाषा पाहिली आपण बघा, कोणत्या कोणत्या तीर्थकारांनी किंवा आपल्या धर्मप्रसारकांनी त्या जनपदातली लोक, खालपर्यंतचे किंवा तळागाळातले लोक जी बोली भाषा वापरत होती त्या बोली भाषेत उपदेश द्यायचा प्रयत्न केला. असं मी तुम्हाला सांगितलं होतं. त्या 3 भाषा कोणत्या आहेत पहा. आता तुम्ही प्रत्यक्ष पाहता असतात इथं विचारलं असतं, तुम्ही सांगितलं असतं. पहिली भाषा पाहिली आपण कोणती, संस्कृत.
दुसरी भाषा पाली, तिसरी भाषा एक अर्धमागधी, अर्धमागधी असा भाषा वापरली जात होती. म्हणजे काय की आपल्याला ह्या वैदिक संस्कृतीत असलेल्या काही माहिती आपल्याला मिळाल्या, त्या माहितीनुसार किंवा बौद्ध धर्माची माहिती पाहत असताना, जैन धर्माची माहिती पाहत असताना अशा बोली भाषांची माहिती आपल्याला, म्हणजे त्यावेळेस जनपदामध्ये आपल्याला सापडलेले वेगवेगळे साहित्य आहेत, है ना. वेगवेगळ्या साहित्यात आपल्याला ही भाषा जाणवते. म्हणजे वेगवेगळे साहित्य आपल्याला माहिती आहेत. कोणती कोणती साहित्य आहेत? ऋग्वेद, यजुर्वेद, हे साहित्य आपल्याला पाहिलं. वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळे पवित्र ग्रंथ आहेत. ह्या ग्रंथाच्या अनुसार आपल्याला ही माहिती मिळते की त्यावेळेस या 3 भाषा वापरल्या जात होत्या जनमानसात. जनमानसात म्हणजे जे तळागाळातली लोक आहेत ते व्यवहार करताना, एकमेकाशी संवाद साधताना, संभाषण करताना या 3ही भाषा वापरल्या जायच्या. म्हणून या भाषेत लिहिलेले अनेक साहित्य आहेत आपल्याला, जे आता ऐतिहासिक साधनं आहेत आपले, त्या ऐतिहासिक साधनाद्वारे आपल्याला काय जाणवतं की या जनपदांचा उल्लेख जाणवतो. म्हणजे या संस्कृत भाषेतही जाणवतो, पाली भाषेतही जाणवतो, अर्धमागधीमध्ये जाणवतो. अनेक जनपदं होती आणि जनपदे कोणाला म्हणायचे? राज्याला म्हटलं जायचं असा शब्द. किंवा भारतात येणारे त्यावेळेस व्यापाराला म्हणा, पर्यटनाला म्हणा, प्रवासाला म्हणा आलेले, म्हणजे ग्रीक देशातून आलेले लोकांच्या लेखनातून, प्रवास वर्णनातून सुद्धा आपल्याला काय जाणवतं की आपल्याला असं जाणवतं की त्यांच्या लेखनातून असं जाणवतं की या 3 भाषांचा त्यावेळेस वापर केला जात होता. आलं लक्षात? आता त्यावेळेसची असलेली संकल्पना पाहूया. ती राज्याची संकल्पना कशी होती. जनपदे होती ती त्यावेळेस. जनपदे म्हणजे राज्य, छोटी छोटी राज्य. राज्य 2 प्रकारची होती पहा. 2 प्रकार म्हणजे कोणते प्रकार? एक प्रकार गणराज्य पद्धतीनं राज्य केलं जात होतं. गणराज्य. आता आपल्याला त्याविषयी माहिती घेत असताना, जनपदाची माहिती घेत असताना 2 प्रकारचे राज्य पाहतोय आपण. एक प्रकारचं गणराज्य, दुसरं राजेशाही मार्ग. राजेशाही म्हणजे राज्य, जनपदे 2 प्रकारची होती. आता नाही का आपण हुकुमशाह आणि लोकतंत्र असं म्हणतो आपण. पहा, आपण चर्चा करताना म्हणत ना का हे राज्य हुकुमशाह होते, ते राज्य हुकुमशाह होतं. नाही नाही, तिथं गणराज्य होतं, तिथं लोकशाही होती. अशा प्रकारची जी प्रकारची होती त्यावेळेस जनपदे म्हणजे राज्य ते 2 प्रकारची होती. एक गणराज्य पद्धतीने होतं आणि एक लोकशाही पद्धती. त्यापेक्षा आपण गणराज्य म्हणताना आपल्याला समजण्यासाठी आपण लोकशाही म्हणू तात्पुरतं, आहे ना. पण गणराज्य हा शब्द वापरायचा. पुस्तकात लिहिला तो गणराज्य शब्द वापरायचा. उत्तरात लिहिताना गणराज्य म्हणजे आपण लोकशाहीच म्हणतो ना. तर गणराज्यात काय असायचं? काही श्रेष्ठ व्यक्तींचा एक संघ असायचा आणि त्यांच्या मतानुसार जे श्रेष्ठ व्यक्ती एकत्र यायचे आणि त्यांचा एक संघ किंवा घटना किंवा गणपरिषद, काय म्हणायचं त्याला? गणपरिषद. काय म्हटलं जायचं? गणपरिषद. गणपरिषद काय करायचं? सर्व व्यवस्था लावायची आणि त्या राज्य कारभाराचा किंवा त्यावेळेला जनपदाचा कारभार पाहायला जायचा. म्हणजे लोकांच्या सल्ल्यानुसार किंवा त्या श्रेष्ठ व्यक्ती एक परिषद बनवली जायची आणि तीच परिषद कुठं बसायची? संथागार नावाचं सभागृह असायचं. म्हणजे आज आपण सभागृह म्हणतो, त्यावेळेस काय म्हणायचे? संथागार. संथागार असं म्हटलं जायचं. म्हणजे लक्षात आलं. आपण आता काय पाहिलं? कुठून कुठपर्यंत भारतात गणराज्य होती हे पाहिलं. भाषा कोणती वापरत होती ते पाहिलं. कोणत्या आधारे आपल्याला हे भाषेत पाहिलं. आपला महाराष्ट्र कोणत्या गणराज्यात जनपदेत होता हे पाहिलं. आता जनपदाचे 2 भाग पाहिले आपण, एक गणराज्य आणि एक राजेशाही. राजेशाही म्हणजे काय? इथं पहिलं गणराज्य कळालं ना की श्रेष्ठ व्यक्ती, जे अनुभवी श्रेष्ठ व्यक्ती आहेत त्यांच्या सल्ल्याचा एक काय करायचा? एक परिषद किंवा एक गट बनवायचा. आपण त्याला मंत्रिमंडळ म्हणतो पहा. आता तसं एक मंत्रिमंडळ टाईप एक परिषद बनवायची आणि त्या परिषदेला काय नाव होतं? गणपरिषद. आणि ती गणपरिषद काय करायची? त्या राज्याची किंवा जनपदेची काय करायची? व्यवस्था करायची, राजकीय व्यवस्था लावून ठेवायची. आणि या परिषदेत श्रेष्ठ व्यक्ती असायची, ज्येष्ठ व्यक्ती असायची आणि त्या व्यक्ती कुठं बसायच्या? संथागार म्हणजे सभागृहात बसायच्या. अशा प्रकारची त्यांची रचना होती. आलं लक्षात? आणि त्यानंतर आपल्याला पाहायचं आता त्या
राजेशाही. राजेशाहीत काय असायचं, राजा असला एखादा राजा आहे आणि त्याच्या निधनानंतर त्याचा मुलगा राजा व्हायचा, मग त्याच्या निधनानंतर त्याचा मुलगा राजा होता आणि तो आपल्या राजकीय व्यवस्था लावायचा. म्हणजे नियम पाळणे, राज्य व्यवस्था लावणे, कर गोळा करणे, सुविधा देणे, संरक्षण करणे, ह्या सगळ्या गोष्टी या दोन्हींच्या पण आहेत. पण ह्या दोन्ही कोणत्या वेगवेगळ्या पद्धती, एक राजेशाही पद्धतीने करत होता आणि काही गणराज्य पद्धतीने करत होता. म्हणजे जनपदे हे दोन प्रकारची होती, एक राजेशाही पद्धतीचं आणि एक गणराज्य पद्धती. हे लक्षात आलं. आता जनपद म्हणजे काय तुम्हाला कळालं, लक्षात आलं. आता आपल्याला बघायचंय महाजनपदे. जनपदे हे काय कोणतं पद नाही, आता लक्षात आलं तुम्हाला. ह्याला काय म्हणायचं, छोटे राज्य. त्याला काय म्हणायचं, जनपदे. महाजनपदे किती मस्त आहे. महाजनपदे म्हणजे मोठे, म्हणजे छोटे म्हणजे जनपदे आणि महा म्हणजे मोठे राज्य. आपण नाही म्हणत का छोटे मोठे. जनपद महाजनपद. महा हा महाशब्द लक्षात आला का. मोठे जनपद, जनपदे महाजनपदी. छोटे राज्य मोठे राज्य. आता छोटे राज्य होते पहा, त्यावेळेस होते म्हणजे कोसल राज्य होतं, अवंती, वत्स, असे राज्य होती. आता ह्यात सगळ्यात महत्त्वाचे राज्य बघा, आता हे 3 राज्य मी सांगितले तुम्हाला, असे अनेक राज्य होती. ह्या 3 राज्यांना, अनेक राज्य होती, 3 राज्यांना अजून एक राज्य होतं, ते मगध राज्य होतं. आता मी बघा हे वरती लिहिले, मी खाली लिहिण्याचे कारण तुम्हाला थोड्या वेळाने कळेल की हे सरांनी का खाली लिहिलं. काही छोटी राज्य होती त्याला जनपद म्हणतो, हे कळालं तुम्हाला. काही मोठी राज्य होतं. आता ही मोठी राज्य कुठून आली मधीच, कस काय अचानक मोठी झाली का, त्यांनी रेस ओढली नाही मोठी झाली असं झालं का, नाही. काय झालं, या छोट्या राजांनीच त्यांचं साम्राज्य विस्तार करायला सुरुवात झाली किंवा आपला विस्तार करायला सुरुवात झाली. एखाद्या राजा असेल आणि त्याला वाटलं असेल माझा हा विस्तार ह्या राज्यापर्यंत असेल, ते राज्य माझ्या राज्यात असं वाटलं असेल. त्यामुळे एकमेकांना काय झालं, युद्धाची वेळ यायला लागली आणि युद्ध करून तो राज्य आपल्या साम्राज्य जोडायला सुरुवात झाली. त्यालाच आपण काय म्हणतो, साम्राज्य विस्तार सुरू झाला. म्हणजे हा साम्राज्य विस्तार सुरू झाला, त्यामुळे काय झालं, काही छोटी राज्य राहिली, काही जनपदे राहिली, काही मोठी राज्य निर्माण झाली, ती महाजनपदे झाली. म्हणजे झालं छोटी राज्य आणि मोठी राज्य. म्हणजे 2 पद्धतीनं राज्यकारभार त्यावेळेस चलत होता. म्हणजे छोटी राज्य जनपदे, मोठी राज्य महाजनपदे. आणि सगळ्यात मोठं राज्य होतं त्यावेळेस मगध राज्य होतं. आणि ह्या मगध राज्यांनी कोसल, अवंती आणि वत्स अशा 3 राज्याला, म्हणजे अनेक राज्यांना जिंकून घेतलं आणि भारतात सर्वत्र मगध राज्याचं साम्राज्य निर्माण झालं होतं. त्यावेळेस अनेक छोटी जनपदं मगध राज्यांनी जिंकून घेतली होती. त्यावेळेस आपल्याला आता बघायचं आहे मगध राज्याचा उदय किंवा मगध राज्याचं साम्राज्याचा उदय हा आपल्याला पाहायचा आहे. आता आपण पाहिले बा, काय पाहिले आपण आता, जनपद. किती छोटी जनपद पाहिली, काय छोटी जनपद पाहिली. जनपदे, महाजनपदे आणि ह्या महाजनपदेत सगळ्यात मोठं मगध साम्राज्य आणि त्याचा उदय बघायचा आपल्याला. उदय पाहत असताना आपल्याला बिंबिसाराचा उल्लेख करावा लागेल. त्यावेळेस असलेला उल्लेखनीय राजा म्हणजे बिंबिसार. आणि ह्या बिंबिसाराचा पुत्र किंवा मुलगा अजातशत्रू.
तुम्हाला माहिती असलेला आणि मला असलेला पहिला राजा हा अजातशत्रू असं समजू आपण, म्हणजे कल्पना करायला. हां, अजातशत्रू हा राजा होता. त्यांनी आपल्या मगध साम्राज्याचा सर्वात जास्त विस्तार त्या काळात केला. कोणत्या साम्राज्याचा? मगध राज्याचा सगळ्यात जास्त मोठा विस्तार केला होता. म्हणजे आपलं साम्राज्य सगळ्यात जास्त पसरलेलं असावं असं त्याला वाटलं आणि त्याने आपल्या बळाच्या जोरावर मोठं साम्राज्य निर्माण केलं होतं. त्यांनी एक संघ मगध राज्य बनवलं होतं आणि त्यावेळेस त्यांनी बौद्ध धर्म स्वीकार केला होता. त्यांनी कोणता धर्म स्वीकार केला होता? त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. जे अजातशत्रू याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि त्यांनी पहिली संगीती तिथं बनवली होती. संगीती म्हणजे काय? संगीती आपण त्याला परिषद म्हणतो. बौद्ध धर्माची पहिली परिषद त्यांनी भरवली होती. कुठं? राजगृह या ठिकाणी. पहिली परिषद राजगृह. म्हणजे अजातशत्रू नावाच्या राजाने, बिंबिसारचा मुलगा, मगध साम्राज्याचा प्रमुख अजातशत्रू याने बौद्ध धर्म स्वीकारला होता आणि बौद्धांच्या निधनानंतर काय झालंय? त्यांनी एक बौद्धांची परिषद भरवली होती. संगीती म्हणतो आपण त्याला. त्या संगीती कुठं भरवली होती? राजगृह या ठिकाणी भरवली होती. त्याने पाटलीग्राम नावाचं एक मोठं शहर बसवलं. पहा, स्वतः शहर बसवलं त्यांनी. आपल्या साम्राज्यात निर्माण केले त्यांनी स्वतः शहर एक पाटलीग्राम. त्याला नंतर पाटलीपुत्र म्हटलं जातं. आणि आजचं आपलं बिहारमधलं पाटणा शहर हे पाटलीपुत्र शहर किंवा आपण पाटणा शहर किंवा पाटणा ग्राम त्यांनी बनवलं किंवा बसवलं किंवा वसवलं. अशा प्रकारची त्याची माहिती आपल्याला पाहायला मिळते. अजातशत्रूनंतर होऊन गेलेल्या मगधांच्या राजामध्ये असा उल्लेखनीय आहे तो फक्त एक शिशुनाग नावाचा राजा आहे. शिशुनाग राजांनी काय केलं? जवळजवळ मगधाखाली सगळा प्रदेश घेऊन आला. ह्या शिशुनाग राजाने आपले हे तिन्ही प्रदेश आपले मगाशी सांगितले ना, अवंती, कोसल आणि वत्स, हे तिन्ही साम्राज्य एकत्र जोडले आणि एक मोठं साम्राज्य तयार केलं. त्या साम्राज्याला काय म्हणतो आपण? मगध साम्राज्य. आणि मगध साम्राज्यावर नंद राजाचा साम्राज्य नंतर निर्माण झालं. नंद कुळांचं साम्राज्य निर्माण झालं. म्हणजे मगध राज्य पुढं तसंच चालू राहिलं. आता हे नंद राजे खूप हुशार होते. पहिले नंद राजांचं सत्ता असताना जवळ 300 इसवी सन पूर्व 364 ते इसवी सन पूर्व 324 पर्यंत चालू होतं. तुमच्या लक्षात आलं असं पहा, थोडंसं नाव बदलत चाललेत. मगध राजाचं साम्राज्य कोणाकडे होतं किंवा कोण होतं साम्राज्याचा प्रमुख? बिंबिसारचा मुलगा अजातशत्रू आहे ना. अजातशत्रूनंतर शिशुनाग हे राजे झाले. म्हणजे आता तुम्हाला दाखवतो मी. बिंबिसारचा मुलगा अजातशत्रू. त्यानंतर शिशुनाग, यांनी काय केलं? साम्राज्य विस्तार केला. काय केला? साम्राज्य विस्तार केला. इथपर्यंत लक्षात आलं. त्यानंतर नंद कुळातले राज्याचं इथं राज्य आलं. म्हणजे राज्य घराणे बदललं फक्त. काय? राज्य तेच, राज करणारं घराणं बदललं. कोणतं घराणं आलं? नंद घराणं आलं. नंद कुळ म्हणतो आपण त्याला. नंद घराणं आलं. आता नंद घराण्यातल्या राजांनी अव्यवस्थित राज्य कारभार करायला सुरुवातही केली. त्यांनी सैन्य दल बनवलं होतं. पहा, म्हणजे तुम्हाला प्रश्न येतो कधी कधी. प्रश्न आहे पहा, कोणता प्रश्न आहे आपल्याला? चतुरंग सैन्य यावर टिपाल्या. चतुरंग सैन्य म्हणजे काय? तर आपल्याला त्याच्यावर त्या चतुरंग सैन्याचं नंद कुळाचं पाहू आपण. नंद घराणं मगधवर पहिले आपण पाहिलं कोणाकोणाचे राजा. आता कोणाच पाहिले?
आता ह्यांचं राज्य साम्राज्य विस्तार होता, ह्या नंदकुळांनी साम्राज्य विस्तारही केला, परत साम्राज्य विस्तार केला इसवी सन पूर्व 664 ते 624 इसवी सन पूर्व, सॉरी 364 ते 324 पर्यंत त्यांनी त्यांचं साम्राज्य चालू ठेवलं. पण ह्या गोष्टी त्यांनी सैन्य चतुरंग सैन्य बनवलं, म्हणजे 4 दल बनवले. आपले कसं आता आपण पाहतो ना, आपल्या सैन्याचे दल बनवलेत बा, पायदळ, घोडदळ आहे ना, असे त्यावेळेस त्यांनी बनवले. आता आपले कोणते आहेत, म्हणजे पायदळ, आपण एअरफोर्स, मिलिटरी, नेव्ही म्हणतो ना, पायदळ, आपले एअरफोर्स, मिलिटरी, नेव्ही अशा प्रकारचे जे दल आहेत, त्यावेळेस त्यांनी 4 दल बनवले. कोणते 4? एक पायदळ, दुसरा घोडदळ, तिसरा रथदल, चौथा हत्ती दल. म्हणजे अशा प्रकारची त्यांनी दल बनवली. अशा प्रकारची त्यांनी हत्ती बनवली, हत्ती दल बनवली. म्हणजे 4 दल कोणते, पायदळ, घोडदळ, रथदळ आणि हत्ती दल. जे अशा प्रकारचे 4 दल. आणि यांनी इतकं सैन्य बनवलं की त्यामुळं बाकीच्या या मगध राजाचा दबाव, प्रभाव इतका सगळ्या महाजनपदावर होता. त्यामुळं काय झालं की हे राज्य एक साम्राज्य विस्तार करणारं, एक चांगली व्यवस्था करणारं राज्य म्हणून त्या काळात प्रसिद्धीत होतं. नंदकुळाचं राज्य असताना त्यावेळेस ते जास्त प्रसिद्धीत होतं आणि जास्त साम्राज्य विस्तार झाला. पण त्यानंतर काय झालं की नंदकुळात धनानंद नावाचा राजा होता. पहा, धनानंद. धनानंद नावाचा त्यावेळेस राजा होता. मगध साम्राज्याचा विस्तार त्यांनी जास्त पद्धतीने केला, पण ते काय झालं, त्यांच्या राज्यव्यवस्थेत काहीतरी त्रुटी राहिल्या. त्यावेळेस असलेल्या चंद्रगुप्त मौर्य या तरुणाने काय केलं, त्या धनानंदाचा पराभव केला आणि ते मगध राज्य स्वतःच्या ताब्यात घेतलं. बघा आता काय काय प्रकार झाला. तो पहिले काय पाहिलं आपण, बिंबिसार, त्यानंतर अजातशत्रू, त्यानंतर शिशुनाग, त्यानंतर नंदकुळाचं राज्य आलं. नंदकुळाच्या अनेक राजांनी हे साम्राज्य टिकून ठेवलं. पण धनानंद नावाच्या राजाच्या वेळेस चंद्रगुप्त मौर्याने या मगधवर आक्रमण करून त्या धनानंद राजाचा पराभव केला. अशा प्रकारची ही परिस्थिती चंद्रगुप्त मौर्यापर्यंत आली. आणि ह्या चंद्रगुप्त मौर्याने काय केलं, हळूहळू आपला साम्राज्य विस्तार वाढवला आणि एक मौर्य साम्राज्य निर्माण केलं. आणि आता तेच आपण पुढच्या धाऱ्यात पाहणार आहोत की चंद्रगुप्त मौर्य किंवा मौर्य साम्राज्य किंवा मौर्य घराणं अशा प्रकारचा. धड्याचं नाव जे पाहिलं, मौर्यकालीन भारत, म्हणजे मौर्य काळात म्हणजे चंद्रगुप्त मौर्याने स्थापन केलेलं हे मगध राज्य त्या स्थापन केलं म्हणण्यापेक्षा ते जिंकून घेतलं. आणि त्या जिंकून घेतलेल्या मगध राज्याचा पुढं मौर्यकालीन भारत कसा निर्माण झाला हे आपण पुढच्या धड्यात पाहणार आहोत. धडा इथं संपलेला आहे. आता आपलं तुम्हाला स्वाध्याय देणं आहे. पहा, स्वाध्याय काय, तुम्हाला मी सांगितलं 16 महाजनपदं होती भारतात असताना. 16 महाजनपदं होती, म्हणजे मोठी मोठी राज्य होती 16. ती सगळी 16 राज्य कुणी जिंकून घेतली, मगधने जिंकून घेतली. आणि मगध साम्राज्य वाढलं गेलं. ह्या वाढलेल्या साम्राज्यात सगळ्यात प्रभावी किंवा प्रभाव पडणारं किंवा खूप ताकदवान राज्य होतं ते मगध. आणि मगध राज्यात सगळ्यात कोण होतं पॉवरफुल, बिंबिसार, त्यानंतर अजातशत्रू, त्यानंतर शिशुनाग आणि त्यानंतर नंदकुळातील राजे आले. आणि शेवटचा राजा नंदकुळातील धनानंद होता. धनानंदाचा कुणी पराभव केला, चंद्रगुप्त मौर्यानी. आणि ह्या चंद्रगुप्त मौर्यानी एक मौर्य साम्राज्य निर्माण केलं. आणि ते मौर्य साम्राज्य पुढं कोणत्या कोणत्या साम्राज्य निर्माण झाले आणि कोणते कोणते राजे निर्माण झाले ते लक्षात आलं. आता स्टेप आली तुमची. पहा, पहिला बिंबिसार, नंतर अजातशत्रू, त्यानंतर शिशुनाग, त्यानंतर नंद घराण्यातले राजे, त्यानंतर धनानंद. धनानंदाचा पराभव कुणी केला, चंद्रगुप्त मौर्य. आणि चंद्रगुप्त मौर्याचा आपण आता पुढच्या धड्यात अभ्यास करणार आहेत. त्या स्वाध्याय लिहिताना तुम्हाला पान नंबर 28 वरचा 16 महाजनपद दिलेत. पहा,
महाजनपद आधुनिक काळामध्ये त्यावेळेस असलेली 16 महाजनपदं म्हणजे 16 मोठी राज्य किंवा राष्ट्र कोणती कोणती होती, राज्य कोणती होती, साम्राज्य कोणतं कोणतं 16, त्या साम्राज्याचं नाव किंवा महाजनपदांचं नाव त्या पान नंबर 28 वर लाल चौकोनात दिले पहा. आणि ते लाल चौकोनात पहिले लिहायचं असतं, आपल्याला लिहायचंय. आणि पान नंबर 28 27 वरचं सुद्धा आपल्याला ते निळ्या चौकोनात लिहिलेलं स्वाध्याय म्हणून ते आधी लिहायचंय. म्हणजे काय, कोसल, वत्स आणि अवंती आणि मगध हे साम्राज्य होती, मोठी महाजनपद होती. त्या मोठी महाजनपदांचा कोसलचा कोणी पराभव केला, कसा पराभव केला, अवंतीचा कसा पराभव केला, वत्सचा कसा पराभव केला आणि मगध राजांनी सगळ्यांचा कसा पराभव केला, हे राज्य काय करायचं आपल्याला पाहायचं. त्यासाठी आपल्याला तो निळा चौकोन स्वाध्यायामध्ये लिहायचा आहे. नंतर 28 पान नंबरवरचा लाल चौकोन आपल्याला लिहायचा आहे आणि मग आपल्याला स्वाध्याय लिहायचा आहे. लक्षात आलंय? धन्यवाद.